गुड मॉर्निंग एव्हरीवन. डिअर फ्रेंड्स, आपण आजच्या या भागामध्ये भूगोलाचं चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे हवामान, आणि या प्रकरणाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला ब्राझील व भारत या दोन देशांच्या हवामानाच्या स्थितीचा अभ्यास करायचा आहे. सुरुवात आपण ब्राझीलपासून करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर एक नकाशा दिसत आहे. त्या नकाशाचं थोडंसं बारकाईनं निरीक्षण करा. तुम्हाला हा नकाशा ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या दोन गोष्टी दाखवणारा नकाशा असल्याचं दिसून येते. या नकाशामधील वार्षिक सरासरी पर्जन्य हे मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे. 500 मिलीमीटर पेक्षा कमी, 1000, 1000 ते 1500, 1500 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3000 अशा प्रकारे, आणि 3000 पेक्षा जास्त अशा प्रकारे क्षेत्रघनी पद्धतीचा म्हणजे रंगछटांचा वापर करून त्यांनी वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर या नकाशामध्ये ज्या लाल रेषा तुम्हाला पाहायला मिळतात, त्या लाल रेषा ह्या तापमान दाखवणाऱ्या रेषा आहेत. डिग्री सेल्सिअस मधलं हे तापमान आहे. शिवाय ज्या निळ्या रंगाच्या रेषा आहेत ती वाऱ्याची दिशा दाखवणाऱ्या रेषा आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या पद्धतीनं ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या दोन्ही घटकांचा अभ्यास या माध्यमातून इथं करता येणार आहे. या प्रकरणाची सुरुवात काही प्रश्नावलीपासून झालेली आहे. हे प्रश्न तुम्हाला दिसणाऱ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नकाशावर आधारित आहेत. म्हणजेच ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्य आणि तापमान याचा अर्थ थोडक्यात हे प्रश्न ब्राझीलमधील हवामान या घटकावर आधारित आहेत. चला तर पाहूया. या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? तर या ठिकाणी तुम्ही हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचा विचार जर केलात तर अशा प्रकारची ही प्रश्न आहेत. मी सुरुवातीला प्रश्न वाचून घेतो, मग पुन्हा आपण नकाशाकडे जाऊया. म्हणजे त्या नकाशाच्या आधारे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला थोडीशी मदत होऊ शकेल. कोणत्या भागात ब्राझीलच्या जास्त पाऊस पडतो? साहजिक आहे, दिलेले जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न नकाशावर आधारित आहेत आणि तो नकाशा ब्राझीलचा नकाशा आहे. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? त्यामागचे कारण काय असावे? या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो आणि या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल, आणि या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध काय आहे? अशा प्रकारे जे प्रश्न मी आता वाचलेले आहेत ते या नकाशावर आधारित आहेत, आणि या एका प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या नकाशाच्या आधारे करूया. पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे समताप रेषा. समताप रेषा म्हणजे काय? तर समान तापमान दाखवणाऱ्या रेषा ज्या असतात त्यांना आपण समताप रेषा असं म्हणतो. हा समघनी प्रकारचा नकाशा आहे. याच्यामध्ये समताप रेषांच्या सहाय्यानं ब्राझीलमधील तापमानाची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रेषांचा विचार केल्यावर ब्राझीलमधील सरासरी तापमानाची जी कक्षा आहे ती साधारण 23 डिग्री सेल्सिअस एवढी जाणवते. कारण उत्तर भागामध्ये ज्या समताप रेषा आहेत त्या 28 डिग्री सेल्सिअसच्या आहेत. मध्य भागामध्ये जी रेषा आहे ती 23 डिग्री सेल्सिअसची आहे,
आणि दक्षिण भागामध्ये जी रेषा आहे ती 18 डिग्री सेल्सिअसची रेषा आहे. याचं एक सरासरी तापमान जर आपण काढलं तर ते साधारण 23 डिग्री एवढं असल्याचं आपल्याला दिसून येतंय. ब्राझीलच्या कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो, तर इथं वार्षिक सरासरी पर्जन्य दिलेला आहे. फिकट ते गडद निळा रंग अशा प्रकारे वाढत्या आणि चढत्या क्रमानं हे वार्षिक पर्जन्यमान दाखवण्याचा प्रयत्न क्षेत्रघनी पद्धतीनं केलेला आहे. रंगछटांच्या साहाय्यानं पावसाचं सरासरी प्रमाण, वार्षिक सरासरी पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्राझीलमध्ये जर बघितलं तर साधारण ॲमेझॉन नदीचं खोरं आणि त्यानंतर आपल्याला ॲमेझॉन नदीसोबत पॅराना आणि ब्राझीलच्या उच्चभूमीचा आणि ब्राझीलचा दक्षिण भाग या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याचं आपल्याला दिसून येते. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? तुम्ही ब्राझीलचा नकाशा जर बघितला तर साधारण निळ्या रंगाच्या ज्या रेषा आहेत ते प्रमुख वाऱ्यांचे प्रकार दाखवतात. ब्राझीलमध्ये 2 दिशेनं वारे येत असल्याचं तुम्हाला जाणवेल. एक ब्राझीलच्या ईशान्य दिशेनं येणारे वारे आणि दुसरं ब्राझीलकडे आग्नेय दिशेनं येणारे वारे. म्हणजे साधारण ब्राझीलमध्ये ईशान्य व्यापारी वारे आणि आग्नेय व्यापारी वारे ह्या प्रकारच्या वाऱ्यांची दिशा आपल्याला दिसून येते. कारण त्यामागचं कारण काय आहे असाही एक प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामागचं कारण असं आहे की ब्राझीलच्या उत्तर व पूर्व बाजूला अटलांटिक महासागर आहे आणि हे वारे समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे आहेत. म्हणून त्या वाऱ्यांची दिशा ईशान्य व आग्नेय असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या वाऱ्यांना अजस्त्र कडा यामुळे अडथळा निर्माण होतो. या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला आवर्त या ठिकाणी निर्माण होत नाही. ब्राझीलमध्ये बहुतांश जो पाऊस पडतो तो पाऊस आपल्याला याच वाऱ्यांमुळे पडत असल्याचं आपल्याला दिसून येतं. बहुतांश भाग उष्णकटिबंधात येतो आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यांमध्ये साधारण पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्याला आपण विषुववृत्ताच्या जवळचा भाग असं म्हणूया. आणि शिवाय कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे तर आपल्याला या नकाशाकडे लक्ष दिल्यावर असं दिसून येईल की ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये सरासरी तापमान कमी असल्याचं दिसून येतं. ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता? तेथील हवामानाची स्थिती सांगा असा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर असं आपल्याला सांगता येईल की ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो पूर्व किनारपट्टीच्या पश्चिम भागाला आहे, ज्या भागामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळते. किंवा यालाच ब्राझीलमध्ये अवर्षणाचा चतुष्कोन असंही संबोधल्या जातं. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून तो ओळखला जातो. कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे तर साधारण ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ तापमान जास्त म्हणजे सरासरी 28 डिग्री सेल्सिअस असल्याचं आपल्याला दिसून येतं. अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल याचा जर विचार केला तर अक्षवृत्तांचा विचार करता साधारण 23.5 अंश दक्षिण म्हणजे मकर वृत्तापासून ते खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला समशीतोष्ण हवामान असल्याचं दिसून येतं. त्यानंतर 0 डिग्री ते 5 डिग्री उत्तर व दक्षिण या पट्ट्यातही वाऱ्यांची स्थिती आपल्याला कशी असेल तर या ठिकाणी साधारण ईशान्येकडून येणारे वाऱ्यांचं प्रामुख्यानं 2 प्रकार असतात. एक विषुववृत्ताकडून खाली वाहणारे वारे म्हणजे मकर वृत्ताकडे आणि कर्कवृत्ताकडे वाहणारे वारे असतात आणि त्यानंतर थंड प्रदेशातून गरम प्रदेशाकडे वाहणारे वारे असतात.
आता या नकाशाचा एकूण जर आपण अभ्यास केला, निरीक्षण केलं, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची जी पद्धत आहे ही पद्धत कोणती आहे. प्रश्न असा आहे की या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे. तर या नकाशामध्ये दोन घटक दाखवण्यात आलेले आहेत. एक क्षेत्र घनी पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि दुसरं समघनी पद्धतीचाही अवलंब या नकाशामध्ये करण्यात आलेला आहे. क्षेत्रघनी पद्धतीमध्ये रंगछटांचा वापर करून या ठिकाणी निळ्या, फिकट निळ्या रंगाच्या साहाय्यानं हा नकाशा तयार केलेला आहे. तर दुसरं समघनी प्रकारामध्ये या ठिकाणी रेषांच्या साहाय्यानं, म्हणजे दोन समान बिंदूंना जोडणाऱ्या रेषा, त्याला आपण समताप रेषा म्हणूया, त्या साहाय्यानं हा नकाशा दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून इथं करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला ब्राझील हवामान या नकाशावर आधारित काही प्रश्नांची चर्चा या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे. तर या आपण प्रकरणामध्ये ब्राझीलच्या हवामानाच्या स्थितीचा अभ्यास आपण करणार आहोत. खरं तर प्रकरणाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचे नकाशाच्या आधारावर प्रश्न दिल्यामुळं आपल्याला सर्वप्रथम ते सोडणं आवश्यक होतं. वास्तविक ते प्रश्न आणि त्याची उत्तरं याचं एक स्पष्टीकरण म्हणजे हवामानाचं एकूण जे विवरण आहे ते विवरण आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. ब्राझीलच्या हवामानाचा विचार जर केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ब्राझीलचं जे अक्षवृत्तीय विस्तार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये ब्राझीलच्या हवामानाच्या स्थितीवर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानाच्या विविधतेवर सगळ्यात जास्त आणि गंभीर रीतीनं परिणाम करणारा घटक आहे. तुम्हाला माहीत असेल की आपण ब्राझील स्थान व विस्तार या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं होतं की ब्राझीलचा जो उत्तर भाग आहे तो विषुववृत्ताच्या वर आहे. म्हणजे ब्राझीलचा बराच मोठा भाग हा विषुववृत्ताच्या जवळ येतो आणि त्यामुळं या ठिकाणी उष्ण कटिबंध आहे. आणि त्यानंतर खालच्या भागामध्ये तुम्हाला साधारण 23.5 अंश दक्षिण ते खालचा जो ब्राझीलचा भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला समशीतोष्ण प्रकारचं हवामान आढळून येईल. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार एवढा मोठा आहे की त्यामुळं तिथे असलेल्या हवामानामध्ये आपल्याला प्रचंड विविधता दिसून येते. तुम्ही जर विषुववृत्ताजवळ पाहिलं तर त्या ठिकाणी उष्ण कटिबंध आहे, तापमान जास्त असेल, कारण 0 डिग्री ते 23.5 डिग्री दक्षिण व उत्तर याला आपण विषुववृत्तीय पट्टा असं म्हणतो. आणि या विषुववृत्तीय पट्ट्याजवळ सूर्याची किरणं हे लंब रूपानं पडत असतात आणि त्यामुळे त्या भागामध्ये तापमान जास्त असतं, म्हणून त्याला आपण उष्ण कटिबंध असं म्हणतो. तर 23.5 अंश दक्षिण म्हणजे 23.5 अंश ते साधारण खाले 90 डिग्री पर्यंत, म्हणजे जो भाग आहे 90 म्हणण्यापेक्षा 66.5 अंश दक्षिण हा जो अक्षवृत्तीय विस्ताराचा भाग आहे तो समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो. म्हणून ब्राझीलमध्ये उष्ण आणि मकर वृत्ताच्या दक्षिणेला समशीतोष्ण हवामान असल्याचं आढळून येतं. शिवाय ब्राझीलच्या एकूण हवामान स्थितीमध्ये त्या देशात येणाऱ्या वाऱ्यांची दिशा जर पाहिली तर साधारण ब्राझीलमध्ये 2 दिशेनं वारे येत असल्याचं आपल्याला दिसून येईल. एक म्हणजे आग्नेय दिशेकडून येणारे वारे आणि दुसरं म्हणजे ईशान्य दिशेकडून येणारे वारे. आग्नेय दिशेकडून येणारे वारे आणि ईशान्य दिशेकडून येणारे वारे हे प्रामुख्यानं पूर्वीय व्यापारी वारे आहेत. यांना काय म्हणायचं? पूर्वीय व्यापारी वारे. याला पूर्वीय व्यापारी वारे यासाठी म्हणायचं कारण ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे आहेत, समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे आहेत, म्हणून ते व्यापारी वारे आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून ते पूर्वीय वारे, समुद्राहून जमिनीकडे वाहतात म्हणून ते व्यापारी वारे. आणि या वाऱ्यांपासून या देशामध्ये पाऊस पडतो आणि
ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्नावलीमध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला होता की ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. तर ब्राझीलच्या उच्चभूमीचा भाग हा पूर्व किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे, उत्तरेकडेही पसरलेला आहे आणि त्यामुळं ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्याला एक अजस्त्र कडा निर्माण झालेला आहे. काय निर्माण झालेला आहे? अजस्त्र कडा. आणि या अजस्त्र कड्यापासूनच समुद्रावरून येणारे वारे, जे म्हणजे आग्नेय आणि ईशान्य वारे आहेत, त्यांना अडथळा निर्माण होतो. अजस्त्र कडा म्हणजे काय? हा एखाद्या भिंतीसारखा खडक असतो जो एकाच उतारामध्ये संपतो, म्हणजे तीव्र स्वरूपाचा तो उतार असतो, म्हणून त्याला कडा असं म्हणलेलं आहे. अजस्त्र यासाठी कारण या कड्याची उंची साधारण 790 मीटरच्या जवळपास आहे. त्यामुळं हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्राकृतिक विभाग म्हणून ब्राझीलमध्ये अभ्यासला जातो. आणि याच कड्याला हे वारे, जे समुद्रावरून येणारे वारे आहेत, ते अडवले जातात आणि हे वारे अडवल्यामुळं ह्या वाऱ्यांना वर जावं लागतं आणि जसे जसे हे वारे वर जातात त्यामुळं तापमानामध्ये घट होत जाते आणि वाऱ्यांची बाष्प टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि ज्या ठिकाणी वाऱ्यांची बाष्प टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते त्या ठिकाणी पाऊस जोरदार पडतो. त्याला म्हणायचं प्रतिरोध प्रकारचा पाऊस. त्याला काय म्हणायचं? प्रतिरोध प्रकारचा पाऊस. म्हणजे ज्या दिशेनं हे वारे अडवले जातात त्याच किनारी भागामध्ये हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे हे वारे अडवून पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आढळतो. उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असल्याचंही आपल्याला दिसून येतं. कारण हे वारे जसे वरून मग पुन्हा खाली येतात, खाली आल्यानंतर पुन्हा तापमानामध्ये वाढ होते आणि तापमान वाढल्यामुळं या वाऱ्यांची बाष्प टिकवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढते. त्यामुळं या अजस्त्र कड्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस फारच कमी पडतो. अगदी अत्यल्प अशा स्वरूपाचा पाऊस पडतो. म्हणून ब्राझीलमधील हा भाग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे थोडक्यात ब्राझीलमधील हवामानाच्या स्थितीबद्दल आपल्याला अभ्यास करता येईल. शिवाय हा जो नकाशा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, आता पहा, अजस्त्र कड्याचा पश्चिमेकडचा भाग म्हणजे पावसाचं प्रमाण कसं बदलतं, पर्जन्य छायेचा प्रदेश आणि ईशान्य दिशेला असलेला हा जो पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे हा शुष्क प्रदेश, त्याला आपण अवर्षण चतुष्कोन असंही संबोधित करू शकतो बरं का. त्याच प्रदेशाला आपण काय म्हणूया? अवर्षण चतुष्कोन. चतुष्कोनाचा अर्थ आहे जो चौकोनी आहे. अवर्षणाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. अत्यल्प म्हणजे अतिशय कमी आहे. आता हा नकाशा ब्राझीलमधील प्राकृतिक रचना, त्यानुसार त्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची, त्या ठिकाणचं तापमान आणि त्या ठिकाणी असलेल्या पावसाचं प्रमाण, म्हणजे एकाच नकाशामध्ये तापमान, पावसाचं प्रमाण आणि त्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची आणि तो प्राकृतिक विभाग कोणता आहे हे दाखवलेला आहे. अतिशय सुंदर नकाशा आहे. या नकाशाकडे थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही पहा. आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊया. ब्राझीलचा नकाशा डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यानुसार याची प्राकृतिक रचना, उंची कमी जास्त होत जाते. पहा, अतिशय पश्चिमेकडे अँडीज पर्वत आहे. याच पर्वतरांगाच्या पूर्व उतारावर अमेझॉन नदीचा उगम होत आहे आणि अमेझॉन नदी पूर्वेकडे वाहत जाते. हे आपण
प्राकृतिक रचनेमध्ये अभ्यासलेला आहे. आता अँडीज पर्वत याची उंची या ठिकाणी जर बघितली तर 2000 मीटर जवळपास आहे. म्हणजे या ठिकाणी उंची जास्त आहे, त्यामुळं पावसाचं प्रमाण 1600 मिलीमीटर आहे आणि टेम्परेचर 21 डिग्री सेल्सिअस आहे. आता पहा, जसं जसं तुम्ही ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात याल, म्हणजे अँडीज पर्वताचा पूर्व उतार उतरून ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आल्यानंतर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, ते म्हणजे 2000 मिलीमीटर, आणि तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आणि या भागाची सरासरी उंची जर बघितली तर ती समुद्र सपाटीपासून साधारण 500 मीटर एवढी आहे. आता जसं जसं तुम्ही पुढे जाल, म्हणजे या भागामध्ये जर तुम्ही पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं बघूया आपण, तेही थोडंसं पश्चिम दिशेलाच आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडं. तर त्या ठिकाणची उंची 500 ते 1000च्या दरम्यान आहे आणि पावसाचं प्रमाण साधारण 1500 मिलीमीटर आहे. आणि तापमान जर बघितलं तर 21 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला या भागामध्ये असल्याचं आढळून येतं. आणि त्यानंतर ब्राझील उच्चभूमीचा प्रदेश आपल्याला लागतो, ज्याची सरासरी उंची साधारण 1000 ते 1500 मीटर एवढी आहे. ब्राझील मधील सरासरी उंची ही साधारण किती आहे? 1000 ते 1500 मीटर आहे. आणि या भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे, साधारण तो 600 मिलीमीटर एवढाच आहे. आणि तापमान 23 डिग्री सेल्सिअस एवढं असल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि इकडं मग ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्वेकडं किनारी प्रदेश येईल. त्या किनारी प्रदेशामध्ये तुम्ही जर बघितलात तर एक कडा, अजस्त्र कडा, मी तुम्हाला जे आत्ता सांगितलेला होता अजस्त्र कडा, आणि ह्याच कड्याला हे आग्नेय आणि ईशान्य वारे अडवले जातात. हा कडा बघा कशा एका उतारामध्ये संपतो, म्हणजे भिंतीसारखा आहे. आणि या भागाच्या पूर्व भागात भरपूर पाऊस पडतो, म्हणजे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस वाढलेला आहे. पण इकडं पश्चिम भागामध्ये ब्राझीलच्या उच्चभूमीचा, म्हणजे साधारणतः ईशान्य दिशेला, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या ईशान्य दिशेला पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. ते अतिशय कमी, म्हणजे फक्त 600 मिलीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि कदाचित याच भागामध्ये ब्राझीलचा अवर्षणग्रस्त प्रदेश, शुष्क प्रदेश, ज्याला अवर्षण चतुष्कोन असं संबोधल्या जातं, तो प्रदेश इथं आपल्याला आढळून येतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या नकाशामध्ये अतिशय सुस्पष्ट पद्धतीनं ब्राझीलमधील हवामानाच्या स्थितीचं संपूर्ण आढावा घेण्याचं प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण या नकाशामध्ये ब्राझीलमधील पावसाचं प्रमाण, त्यानंतर ब्राझीलमधील अवर्षण प्रदेश, या सगळ्यांची माहिती घेतलेली आहे. हवामानामध्ये सगळ्यात दुसरा आणि महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या प्रदेशातील तापमानाची स्थिती काय आहे. तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश हा उष्ण आहे, तर दक्षिणेकडील प्रदेश याचं तापमान तुलनेनं कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल सर, उत्तरेकडचं तापमान जास्त आहे, दक्षिणेकडे तापमान का कमी झालं? तर त्याचं कारण असं आहे की ब्राझीलच्या काही भाग जो 0 डिग्री म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ आहे तो उत्तर भाग आहे, म्हणून त्या ठिकाणी तापमान जास्त आहे. आणि जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं तापमान कमी होत जातं, म्हणजे त्या भागामध्ये तापमानाची स्थिती कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ब्राझीलमध्ये ऋतूनुसार आपल्याला विविधता आढळते. ब्राझीलचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या भागामध्ये ऋतूनुसार विविधता आपल्याला या भागामध्ये आढळते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही आणि या ठिकाणचं ॲव्हरेज टेम्परेचर हे सारखं असतं, कारण 0 ते 23.5 अंश हा पट्टा जो आहे तो विषुववृत्तीय पट्टा म्हणून ओळखला जातो. उष्ण कटिबंध असल्यामुळं तापमान सारखं म्हणजे जास्तच असणार आहे. या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते, कारण तापमानाची स्थिती जेव्हा सगळीकडे सारखी असते, म्हणजे तापमानामध्ये फारसं व्हेरिएशन जर नसेल तर ती हवा एका दिशेहून दुसऱ्या दिशेकडे वाहत नाही.
तर मग त्या ठिकाणची हवा ही खालून वर म्हणजे साधारण ऊर्ध्व दिशेनं वहन म्हणतात त्याला. ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेनं, कारण तापमान सगळीकडे सारखं आहे. त्या भागातल्या जमिनीजवळचं तापमान जास्त असतं आणि जसं जसं तुम्ही वर जाल म्हणजे उंचीवर जाल, समुद्र सपाटीपासून वर गेलं की तापमान कमी 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 होत जातं. मग त्या भागामध्ये जेव्हा तापमान कमी 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 होत जातं तर त्यावेळेस हवेची दिशा ही वरून खाले आणि खालून वर असते. याला म्हणायचं वाऱ्यांचं ऊर्ध्व दिशेनं होणारं वहन. याला काय म्हणायचं? वाऱ्यांचं ऊर्ध्व दिशेने होणारं वहन. आणि तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. बघा, आता या भागामध्ये दोन प्रकारचे वारे आपण प्रवेश करताना पाहिलं. एक आग्नेय व्यापारी वारे आणि दुसरा आहे ईशान्य व्यापारी वारे. या दोघांच्या एकत्रीकरणाचा जो पट्टा आहे तो या भागामध्ये अतिशय क्षीण आहे. क्षीण म्हणजे कमकुवत आहे, म्हणून इथं आवर्त निर्माण होत नाहीत. आवर्त म्हणजे काय, तर ज्या प्रदेशामध्ये भोवतालचं तापमान हे जास्त असतं आणि मध्यभागी तापमान कमी असतं, किंवा मध्यभागी म्हणजे वाऱ्याचा जो दाब आहे हे तापमानापेक्षा वाऱ्याच्या दाबावर जास्त अवलंबून असतं. समजा एखाद्या ठिकाणची स्थिती अशी आहे की मध्यभागी एका ठिकाणी हवेचा दाब अतिशय कमी आहे आणि भोवतालच्या हवेचा दाब हा जास्त असेल, तर त्या ठिकाणची हवा ही भोवतालची हवा ही त्या मध्यभागामध्ये केंद्राकडे येण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा ती सभोवतालची सर्व हवा जेव्हा केंद्राकडे म्हणजे केंद्राच्या दिशेनं वाहायला सुरुवात करते त्याला आपण आवर्त असं म्हणतो. पण या भागात अशा प्रकारचे आवर्त निर्माण होत नाहीत, कारण एकत्रीकरणाचा पट्टा या ठिकाणी तापमानाची स्थिती ही सारखी आहे. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागामध्ये वादळ निर्माण होत असताना फारसं आपल्याला दिसत नाही, म्हणजे अतिशय क्वचितच वादळ या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. हा नकाशा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्राझीलमधील 4 प्रमुख शहरांच्या तापमान स्थितीचा अभ्यास दिलेला आहे. मॅनॉस, बेलेम, पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जानेरियो. या 4 शहरातील लोकेशन, ब्राझीलचे 4 शहर आहेत आणि त्या 4 शहराचं पर्जन्यमान, तापमान आणि त्यानंतर खाले जे दिलेले आहेत जानेवारी ते डिसेंबर म्हणजे वर्षभरामध्ये या 4 शहराच्या तापमानाची स्थिती काय आहे आणि पर्जन्यमानाची स्थिती काय आहे हे दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे ग्रीन कॉलम आहेत म्हणजे स्तंभ आहेत ते पर्जन्यमान दाखवतात. म्हणजे आता मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आपण एक उदाहरण घेऊया मॅनॉसचा. मॅनॉस हे शहर हिरवी लाईन, आता जानेवारीमध्ये हिरवा स्तंभ कुठपर्यंत आहे 26 डिग्री सेल्सिअस म्हणजे 26 सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस पडतो. मिलीमीटर मध्ये आहे, सॉरी पर्जन्यमान या भागात मिलीमीटर मध्ये आहे, तर 26 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस आहे. तापमानाची स्थिती दाखवणाऱ्या रेषा दिलेल्या आहेत. ती एक पिंक कलरची लाईन आहे, नंतर थोडीशी ब्ल्यू कलरची लाईन आहे. पिंक लाईन जी आहे ती कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान कितपर्यंत असतं ते दाखवते आणि जो दुसरी रेषा ब्ल्यू कलरची लाईन आहे ती कमीत कमी तापमान त्या शहरामध्ये किती असते हे दाखवते. म्हणजे त्या महिन्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त तापमान आणि पावसाचं ॲव्हरेज प्रमाण हे दोन्ही घटक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. तुम्हाला या नकाशाच्या आधारे 4ही शहराच्या तापमानाच्या स्थितीचा आणि त्या तुलनेमध्ये तिथं असलेल्या पर्जन्यमानाच्या स्थितीचा सरासरी अभ्यास करता येईल. अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलच्या या 4 शहरांची माहिती घेता येईल. ब्राझीलचा बहुतांश भाग उष्णकटिबंधात येतो आणि त्यामुळं देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते आणि या भागात हवेचं तापमान जास्त असतं आणि विषुववृत्ताजवळ प्रामुख्यानं उत्तर भागामध्ये जी प्रमुख नदी ब्राझीलमधून वाहणारी आहे तिचं नाव आहे ॲमेझॉन नदी आणि याच ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सरासरी तापमान हे 25 डिग्री ते 28 डिग्री सेल्सिअस असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर
उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान मात्र थंड असतं. तुम्ही उच्चभूमीमध्ये म्हणजे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या भागामध्ये जर आलात तर इथलं हवामान अतिशय थंड आहे. का? कारण तुम्ही विषुववृत्ताच्या दूर जात आहात. ब्राझील उच्चभूमी ही प्रामुख्यानं खालच्या दिशेनं असल्यामुळं त्या ठिकाणी तापमान थंड असतं. तापमान थंड असण्याचे दोन कारण आहेत. एक, त्याचं विषुववृत्तापासून जेवढं दूरचं स्थान आहे आणि दुसरं त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची जास्त आहे. हे दोन कारणं आहेत ज्यामुळं या भागातलं हवामान थंड असल्याचं आपल्याला दिसून येतं. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. किनारपट्टीच्या प्रदेशातील हवामान अतिशय सौम्य. आर्द्र म्हणजे काय? तर ज्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे, ज्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे त्याला आर्द्रता असं म्हणतात. आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असलेल्या बाष्पाचं प्रमाण. आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे या भागामध्ये आपण ब्राझील आणि ब्राझीलमधील तापमानाची स्थिती, पर्जन्यमानाची स्थिती तसेच एकंदरीत त्या अनुषंगानं ब्राझीलमध्ये असलेल्या हवामानाच्या स्थितीचा अभ्यास या माध्यमातून आपण इथं केलेला आहे. थोडक्यात आपण अशा प्रकारे ब्राझीलमधील हवामानाच्या स्थितीचा अभ्यास या प्रकरणात पूर्ण केला आहे. थँक यू व्हेरी मच.